चंदगड तालुक्यातील ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृहांची अवस्था फार दयनीय आहे। प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुंद्रा आणि तांबुळवाडी फाटा इथली शासकीय विश्रामगृह सध्या पूर्णतः मोडकळीस आली असून अतिक्रमण, अस्वच्छता आणि असुरक्षितता यामुळे या ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। रखवालदार नसल्याने या विश्रामगृहांचा गैरवापर होतोय। निधी अभावी देखभाल दुरुस्ती झालेली नाही। परिणामी कोट्यावधी रुपयांची शासकीय मालमत्ता अक्षरशः धूळ खात पडली आहे। चंदगड तालुक्यातील ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। चंदगड तहसील कार्यालय आवार, चंदगड फाटा, पुंद्रा आणि तांबुळवाडी फाटा अशा 4 ठिकाणी शासकीय विश्रामगृह आहेत। पण त्यापैकी पुंद्रा आणि तांबुळवाडी फाटा इथल्या इमारती पूर्णपणे मोडकळीस आल्यात। चारही बाजूनी वाढलेली झाडं झुडपं, वेली आणि गवतामुळे संपूर्ण इमारती झाकल्या गेल्या आहेत। अनेक खोल्यांची छप्पर कोसळली असून भिंतींना तडे गेलेत। या जुन्या शासकीय विश्रामगृहांचा आता जणू उकिरडा झालाय। पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इथं रखवालदार नेमले जात होते, त्यामुळे इमारतींची थोडीफार तरी देखभाल होत होती। पण गेल्या काही वर्षात रखवालदार नसल्यानं या विश्रामगृहांच्या वास्तूंचा गैरवापर वाढलाय। तांबुळवाडी फाटा इथल्या विश्रामगृहात तर काही लोकांनी अतिक्रमण करून चक्क गवताच्या गंजी रचले आहेत, तर काही वेळा ही भग्न वास्तू भटक्या आणि फिरस्त्यांना आश्रय देते। इमारतीच्या मागील बाजूस मद्याच्या बाटल्यांचा खच पडला असून कधी काळी वैभव अनुभवलेली ही शासकीय विश्रामगृह आता अखेरच्या घटका मोजत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागानं या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली आहे, पण निधी मंजूर झाला नसल्यानं कामं रखडली असल्याचं अधिकारी सांगतात। वास्तविक चंदगड तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या या ब्रिटिशकालीन वास्तूंचा पर्यटन केंद्र, शासकीय निवासस्थान किंवा प्रशिक्षण केंद्र म्हणून विकास करता येऊ शकतो। पण शासकीय अनास्था आणि भोंगळ कारभार कसा असतो हे या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून येतंय।